महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महान धम्मदायाद सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम करतो. आज आपण महानायकांना समजून घेताना या संवादाचा आज तिसरा दिवस आहे. या संवादात आज आपण भद्रा कुंडलकेशा थेरी यांची कथा समजून घेणार आहोत. राजगृह नगरीमधील एका धनवान व श्रीमंत अशा व्यापाऱ्याच्या घरामध्ये भद्रा कुंडलकेशाईचा जन्म झाला होता. ती त्या व्यापाऱ्याची एकुलती एक मुलगी होती. तिचे मूळ नाव हे भद्रा असं होतं. भद्रा याचा अर्थ सभ्य सज्जन असा होतो. प्रवज्जित झाल्यानंतर तिचं नाव कुंडलकेशा असे झाले होते. आपल्या आई वडिलांची ती एकमेव संतान असल्याने व घरात भरपूर श्रीमंती असल्याने भद्राचे बालपण अत्यंत लाडात व सुखा समाधानामध्ये गेले. तिचा स्वभाव हा अत्यंत हट्टी व जिद्दी असा होता. मन मानेल त्याप्रमाणे वागण्याची तिची वृत्ती होती. ती एकमेव व लाडाची असल्याने आई वडील तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत असत. जसजशी भद्रा मोठी होऊ लागली तसतशी ती अधिकाधिक सुंदर व मनमोहक दिसू लागली. आपल्या या सुंदर लेकीसाठी एखादे चांगले स्थळ शोधावे व मोठ्या धूमधडाक्यात तिचा विवाह पार पाडावा असे विचार तिच्या आई वडिलांच्या मनात येत होते. भद्रेचे पहिल्या नजरेतील प्रेम राजगृह नगरातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चोख होती. तेथे अपराध करणाऱ्यांची गय केली जात नसे. त्यांना कठोरात कठोर असे देहदंडाचे शासन केले जात असे. राजगृहाच्या जवळच असणाऱ्या चोरकडा नावाच्या उंच पर्वतावरून अपराध्यांचा कडेलोट केला जात असे. या पर्वताच्या एका बाजूला वर चढून जाण्यासाठी पायऱ्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला उंच सुळका असलेला व खाली खोल खंदक व दरी असलेला भाग होता. या दुसऱ्या टोकावरून अपराध्याचा कडेलोट होताच त्याच्या शरीराचा पार चेंदामेंदा होऊन चुराचुरा होऊन त्याचा मृत्यू होत असे. एकदा राजगृहाच्या राजपुरोहिताच्या म्हणजे राजाच्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या मुलाने चोरीचा गुन्हा केला. त्याचा हा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळं त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या तरुण मुलाचे नाव सत्तुकासे होते. त्याला शिक्षा देण्यासाठी अर्थात त्याचा कडेलोट करण्यासाठी नगररक्षक सैनिक त्याला घेऊन त्या चोरकड्याकडे घेऊन चालले होते. संपूर्ण नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून हे दृश्य पाहत होते. सर्वत्र एकच गलका सुरू झाला होता. त्यामुळे घरातील स्त्रियाही दारा खिडक्यातून ते दृश्य पाहत होत्या. त्या राजबिंड्या व तरुण चोराला पाहून त्या हळहळ व्यक्त करत होत्या, तर काही त्याला त्याच्या कर्माची योग्य शिक्षा मिळाली म्हणून समाधानही व्यक्त करत होत्या. आपल्या खिडकीतून त्या तरुण चोराला भद्राने निरखून पाहिले. दूरपर्यंत तिची नजर त्याच्यावर खिळून राहिली. पाहता पाहता ती त्या चोरावर मोहित झाली. प्रथम तिला त्याची दया आली आणि नंतर तर ती त्या चोराच्या अगदी प्रेमातच पडली. तिने त्या दिवशी खाण्यापिण्यास नकार दिला आणि तिने घोषित केले की तो जर मला मिळाला तरच मी जिवंत राहीन, नसता मरण पत्कारीन. असे म्हणून ती पलंगावर पडून राहिली
व मोठमोठ्याने विलाप करू लागली. भद्राचे आई वडील तिच्या या पावित्र्याने फार भांबावून गेले. आता हिची समजूत कशी काढावी हेही त्यांना कळेना. भद्रा मात्र ऐकायला तयार नव्हती. एकतर त्याला परत आणा, नसता मी मरणार म्हणजे मरणारच, असे ती म्हणू लागली. आपल्या मुलीची ही अर्धमेली स्थिती पाहून तिचा पिता फार चिंतेत पडला, दुःखी झाला. आपल्या मुलीवर त्याचे जीवापाड प्रेम असल्याने तो विचार करू लागला. लवकरच त्याला मार्ग गवसला. आपल्या मुलीचा हट्ट पुरा करण्यासाठी त्याला एक युक्ती सापडली. तो गर्भ श्रीमंत व्यापारी असल्याने त्याचे राज दरबारातील लोकांशी आणि नगर रक्षकांशी अतिशय स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध होते. या संबंधाचा उपयोग करून त्याने त्या चोराला घेऊन जाणाऱ्या नगर रक्षकांशी त्वरित संपर्क साधला. गोड गोड बोलून व त्यांना 1000 नाण्यांची लाच देऊन त्याने त्या चोर मुलाची सुटका करून घेतली. त्या चोराला तो आपल्या घरी घेऊन आला. तुला जर जिवंत राहायचे असेल तर तुला माझ्या मुलीशी विवाह करावा लागेल, नसता मी पुन्हा नगर रक्षकांच्या स्वाधीन करून देईल, असे त्याने त्या चोराला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही माझे प्राणदाते आहात, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, असे म्हणून त्या चोराने लग्नाला संमती दिली. रत्न अलंकाराने भद्राला सजविण्यात आलं आणि वडिलांनी तिचा विवाह त्या चोराशी मोठ्या धूम धडाक्यात लावून दिला. भद्रा फार आनंदी झाली. भद्राचे वैवाहिक जीवन काही दिवस तो चोर सत्तूक व भद्रा हे आनंदात राहिले. भद्रा त्याचे मनोभावे खूप सेवा करत असे. त्याचा प्रत्येक शब्द ती जपत असे. त्याच्या आवडीचे उत्तमोत्तम भोजन ती त्याच्यासाठी तयार करत असे. भद्राच्या वडिलांनी भरपूर धन दौलत, दागदागिने, दासदास्या दिल्याने त्यांचे जीवन अगदी सुखात चालले होते. पण सत्तुकाचे मन मात्र वेगळ्याच मार्गाने विचार करत होते. त्याला भद्रापेक्षा तिचे दागदागिनेच अधिक प्रेमळ वाटू लागले. त्या दागदागिन्यांचा मोह त्याला दिवसेंदिवस अधिक लोभी करू लागला. तिचे सर्व दागदागिने घेऊन आपण येथून पळ काढावा असा विचार त्याच्या डोक्यात घर करू लागला. सत्तू भलेही उच्च कुलीन ब्राह्मण घरात जन्मला होता, पण तो हीन संस्कार झाल्याने चोर झाला होता. म्हणून त्याला चोरीचे विचार स्वस्थ बसू देईना. तो ते दागिने कसे मिळवावेत यासाठी कलातृप्त्या शोधू लागला. आपल्या प्रेमात वेडा झालेल्या या भद्राला दूर नेऊन तिचा काटा काढून आपण तिचे दागिने घेऊन पोबारा करायचा असा विचार करून त्याने मनोमन एक योजना आखली. एके दिवशी त्याने भद्राला विश्वासात घेतले व तो तिला म्हणाला, भद्रा, चोरीच्या गुन्ह्यात जेव्हा मला त्या वधस्थानाकडे नेले जात होते तेव्हा मी त्या वधस्थानी असलेल्या देवतेला नवस केला होता की जर माझी सुटका झाली तर मी येऊन देवतेची पूजा करीन. आणि भद्रा बघ, खरंच माझी त्या गुन्ह्यातून व देहदंडाच्या शिक्षेतून सुटका झाली आहे. तेव्हा आता तू पूजेची तयारी कर, आपण दोघेही जाऊन हा नवस फेडून येऊ, असं तो भद्राला म्हणाला. हे ऐकून भद्राने पूजेची सर्व सामग्री एकत्रित करून पूजेची तयारी केली. पूजेचे ताट सज्ज केले. किमती वस्त्र तिने परिधान केली. आपले सर्व दागदागिने तिने परिधान केले. खांद्यावर बहुमोल अशी शाल घेऊन ती
सत्तूक सोबत पूजेसाठी निघाली. ते घरून निघाले तेव्हा त्यांच्या सोबत भद्राच्या अनेक सेविकाही होत्या. परंतु त्या पर्वताच्या जवळ येताच सत्तुकाने त्या सेविकांना घरी पाठवून दिले. भद्राला एकटीला सोबत घेऊन तो त्या पर्वताच्या पायऱ्या चढू लागला. भद्राही त्याच्या पाठोपाठ हातात पूजेचे ताट घेऊन त्या पर्वताच्या पायऱ्या चढू लागली. चालता चालता सत्तूकचा नूर काहीसा बदलू लागला. तो मनोमन दुष्ट योजना आखत पायऱ्या चढत होता. चालताना भद्रा त्याच्याशी सारखी बोलत होती, पण तो मात्र स्वतःच्या तंद्रीत असल्याने शांत व चूप होता. भद्रा त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याने त्याच्या मनातील दुष्ट हेतू ती समजू शकली नाही. पर्वताच्या शेवटच्या टोकावर ते दोघेही पोहोचले तेव्हा सत्तूक म्हणाला, भद्रा, तू तुझ्या खांद्यावरची शाल काढ व तुझ्या अंगावरील सर्व दागिने काढून त्या शालीत बांध. त्याचे ते बोलणे ऐकून आता मात्र भद्रा खूप घाबरली. ती चाचरत चाचरत म्हणाली, स्वामी, माझ्याकडून काही अपराध घडला आहे का? तेव्हा सतूक मोठ्या आवाजात म्हणाला, हे मूर्ख स्त्रिये, तुला काय वाटले मी तुला येथे खरोखरच पूजेसाठी व नवस फेडण्यासाठी आणले आहे? अरे हट, मी तुझे दागदागिने घेण्यासाठी तुला येथे आणले आहे. तेव्हा धैर्य एकवटून भद्रा म्हणाली, प्रिय स्वामी, अहो मी काय किंवा हे दागिने काय, शेवटी हे सर्व तुमचेच तर आहे ना. तेव्हा दुष्ट सतूक म्हणाला, ते मला काही माहित नाही, चल दागिने काढ लवकर. भद्रा ही अत्यंत चतुर होती. तिने क्षणभर विचार केला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्व दागिने देण्यास ती तत्काळ तयार झाली. पण तिने त्याला एक विनंती केली. ती सत्तुकाला म्हणाली, स्वामी, मी तुमच्या आज्ञेप्रमाणे वागण्यास तयार आहे, परंतु माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. मला माझ्या या वस्त्र अलंकारासह एकदा तुम्हाला शेवटची मिठी मारू द्या. तिच्या या विनंतीचा सत्तुकाने स्वीकार केला. तेव्हा मिठी मारण्याच्या निमित्ताने भद्रा त्याच्या जवळ गेली. तो काहीसा बेसावधपणेच उभा होता. तिने त्याला मिठीत घेण्याच्या निमित्ताने त्याला जोरात धक्का दिला. त्याच क्षणी तो त्या पर्वताच्या खाली कोसळला. त्याचे संपूर्ण शरीर चूर्ण विचूर्ण झाले व तो तेथच मरण पावला. शेवटी चोर सत्तुकाला त्याच्या कुकर्माचे फळ मिळालेच. या विचित्र घटनेनंतर काही काळ भद्रा सुन्न झाली. आपला सर्व जीवनपट तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला. तिने विचार केला, आता या अशा अवस्थेत घरी जाणे योग्य नाही. संसाराचा त्याग करणेच माझ्यासाठी योग्य आहे. संन्यास दीक्षा घेणं हेच माझ्यासाठी योग्य होईल असा विचार तिने केला. भद्रेची संन्यास दीक्षा अर्थात जैन साध्वी भद्रा. फिरत फिरत भद्रा एका जैन मुनीच्या आश्रमात गेली. तिथे तिने जैन धर्माची दीक्षा घेतली. ती दीक्षित होताच तिच्या डोक्यावरचे घनदाट व सुंदर केसांचे लुंछन करण्यात आले. ताडाच्या कंगव्याने तिचे केस ओढून ओढून उपटण्यात आले. तिने त्या भयंकर वेदना मोठ्या संयमाने सहन केला. कालांतराने तिच्या डोक्यावर जेव्हा केस उगवले तेव्हा ते केस कुरळे व कुंडलाप्रमाणे गोल गोल झुपकेदार असे उगवले. तिच्या त्या केसांवरूनच पुढे
तिचे नाव कुंडलकेशा असे पडले. त्या साधूंच्या आश्रमात राहत असताना तिने अनेक सिद्धांताचा, विशेषतः तर्कशास्त्राचा खूप खोलवर असा अभ्यास केला. त्या अभ्यासाने काही काळातच ती वादविवादात व तर्क करण्यात अत्यंत कुशल झाली. आता येथे शिकण्यासारखे होते ते सर्व आपण शिकलो आहोत व हे लोकही एवढेच जाणतात, यापुढे ते जाणत नाहीत असा विचार करून भद्राने तो जैन आश्रम सोडला व तेथून ती बाहेर पडली. उच्चतम ज्ञानाच्या शोधात आता ती इकडे तिकडे फिरू लागली. ज्ञानवंतांच्या भेटी ती घेऊ लागली. ती त्यांच्याशी गहन चर्चा व वादविवाद ही करू लागली. वादविवादपटू भद्रा व सारीपुत्त. वादविवादात भद्रा इतकी कुशल होती की तिच्या बरोबर वादविवाद करण्यासाठी कुणीही तयार होत नसत. ती येणार हे ऐकताच अनेक पंडित त्या गावातून पळ काढत असत. अनेक राज्यात तिचा प्रवास सातत्याने सुरू होता. भद्राच्या वादविवादाची शैली अत्यंत अनोखी अशा प्रकारची होती. ती ज्या गावात जायची त्या गावाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रथम ती वाळूचा एक मोठा ढीग तयार करायची. नंतर त्या ढिगावर जांभळाच्या झाडाची एक फांदी रोवून ती ठेवत असे आणि नंतर तिथे उभी राहून ती जाहीर करत असे की जो कोणी माझ्या बरोबर वाद विवाद करण्यास तयार आहे त्याने ही रोवलेली फांदी काढावी, ती उचलून घ्यावी. जर कोणी फांदी काढली तर ती त्याच्याशी वादविवाद करून त्याला पराभूत करत असे. आणि 7 दिवसानंतर ही जर कुणी ती फांदी तेथून काढली नाही तर मात्र भद्रा तिथून मग दुसऱ्या गावाला जात असे. अशा प्रकारे ज्ञानाच्या अहंकाराने ओतप्रोत असलेल्या भद्राने जणू एक प्रकारचे ज्ञानयुद्ध सुरू केले होते व एका एका पंडिताला पराभूत करत ती पुढे पुढे जात होती. अशाच प्रकारे प्रवास करत ती श्रावस्ती नगरामध्ये आली. त्यावेळी भगवान बुद्ध आपल्या विशाल भिक्खू संघासह श्रावस्ती नगरामध्येच राहत होते. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भद्राने त्या नगराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा वाळूचा ढीग केला. त्यावर जांभळाच्या झाडाची फांदी तिने रोवून ठेवली. काही वेळाने धम्म सेनापती सारीपुत्त ही एकटेच फिरत फिरत त्या नगरामध्ये आले. त्या फांदी भोवती मुलांचा मोठा घोळका जमलेला त्यांनी पाहिला. सारीपुत्तांनी प्रथम त्याबद्दल मुलांकडून माहिती घेतली व नंतर त्यांनी स्वहाताने ती फांदी उचलून घेतली. भद्राने रोवलेली फांदी सारीपुत्तांनी उचलून घेतली आहे ही गोष्ट लगेचच भद्रापर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा भद्रा तयार होऊन श्रावस्तीमध्ये गेली व सर्व लोकांना ती सांगू लागली की शाक्य पुत्रीय सरमनांबरोबर माझा वादविवाद होणार आहे, चला ऐकण्यासाठी चला. तिच्या मागे लोकांचा मोठा घोळका तयार झाला. त्या प्रचंड गर्दीला बरोबर घेऊन ती भंते सारीपुत्त यांच्याकडे आली. तिने सारीपुत्तांना वादासाठी आव्हान दिले. सारीपुत्ताने तिचे ते आव्हान मोठ्या आनंदाने स्वीकारले. सारीपुत्त आणि भद्रा या दोघांमध्ये वादविवादाला सुरुवात झाली. तेव्हा तिला माहित असलेले अनेक प्रश्न तिने सारीपुत्तांना विचारले. तिच्या सर्व प्रश्नांची सारीपुत्तांनी समाधानकारक अशी उत्तरं दिली. जेव्हा तिचे प्रश्न विचारणं संपलं तेव्हा वादाच्या शेवटी भंते सारीपुत्त यांनी भद्रा कुंडलकेशाला एकच प्रश्न विचारला
तो असा की एक वस्तू काय आहे. सारीपुत्ताने विचारलं तिला, एक वस्तू काय आहे. सारीपुत्ताच्या त्या प्रश्नाने भद्रा क्षणात निरुत्तर झाली. तिच्या ज्ञानाचा अहंकार गळून पडाला. तिने सारीपुत्ता समोर आपला पराभव मान्य केला. त्यांना वंदन करून ती म्हणाली, भंते, मी तुम्हाला शरण येत आहे. तेव्हा भंते सारीपुत्त म्हणाले, भद्रा, मला शरण येऊ नकोस. तुला जर शरण जायचेच असेल तर श्रेष्ठ अशा भगवान बुद्धांना तू शरण जा. सारीपुत्ताचे ते बोल ऐकून ती भगवंताकडे निघाली. श्रावस्ती नगरीत नेहमीप्रमाणेच सायंकाळच्या वेळी तथागत बुद्ध धम्मोपदेश देत होते. त्यावेळी भद्रा त्या ठिकाणी गेली. तिने तथागतांना मनोभावे अभिवादन केले. तथागतांनी तिचे बुद्धी कौशल्य ओळखून तिला योग्य तो उपदेश दिला. तथागतांच्या उपदेशाने ती मनाने एकदम निर्मळ व विशुद्ध झाली व ती अरहंत पदाला पोहोचली. उपदेशाच्या प्रभावामुळे तिचं चित्त निर्मळ झालं. अरहंत पदाला प्राप्त करणाऱ्या भिक्खुनीमध्ये अग्रणी म्हणून भद्रा ओळखली जाऊ लागली. भद्रा कुंडलकेशा हिच्या गाथा अरहंत पदाच्या प्राप्तीने भद्रा कुंडलकेशा हिचे जीवन पूर्णत्वाला पोहोचले. एका उनाड पोरीपासून सुरू झालेला तिचा हा जीवन प्रवास आता एका प्रज्ञावान थेरीपर्यंत येऊन थांबला होता. मरणाची धमकी देणारी मुलगी आता निर्वाणापर्यंत येऊन पोहोचली होती. गडगंज श्रीमंती असलेल्या व्यापाऱ्याची मुलगी, नंतर जैन साध्वी व शेवटी अरहंत भिक्खुनी हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. शेवटी जीवनातील सर्वोच्च सुखाची अनुभूती देणारे अरहंत पद प्राप्त होताच तिच्या तोंडून जे उदान अर्थात आनंदाचे अनुभूतीचे उद्गार बाहेर पडले ते फार महत्वाचे आहेत. त्या गाथांचा आपण सार बघणार आहोत. थेरी गाथा या ग्रंथात तिच्या या गाथा आलेल्या आहेत. भद्राच्या गाथा जरी 2500 वर्षापूर्वीच्या असल्या तरी त्या आजही तितक्याच ताज्या व टवटवीत आहे. मित्रांनो, मूळ ज्या गाथा आहेत त्या पाली भाषेत आहेत आणि पाली भाषा ही तथागत भगवान बुद्धाची वाणी आहे. आणि मी ज्या गाथा सांगणार आहे त्या मराठी अनुवाद मी त्याचा सांगणार आहे. आणि मराठी भाषा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृभाषा आहे. म्हणजे पाली ही बुद्ध वाणी आहे तर मराठी ही भीम वाणी आहे. आणि या दोन्ही भाषांना कालच आपण जर बघितलं तर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ज्या भाषा बुद्ध भीमांच्या तोंडातून आल्या त्या दोन्ही भाषांना त्यांच्या वाणीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंददायी अशा प्रकारची आहे. ज्या गाथा भद्राने लिहिलेल्या आहेत तिच्या मनाची जी अभिव्यक्ती तिने केलेली आहे त्या गाथांचा सार असा आहे. भद्रा म्हणते, पहिल्या गाथेत ती असं म्हणते, केस कापलेली मी धुळीने माखलेले एकच वस्त्र नेसून फिरत असे. जे करू नये असे कर्म होते ते करावे व जे करायचे कर्म आहे ते करू नये असे मी मानत असे. बघा, पहिल्या गाथेत ती सांगते की मी केस कापलेली, एकच वस्त्र धारण करून फिरणारी आणि जे करायचे नाही ते करावे म्हणून सांगणारी आणि जे करायचे आहे ते करू नये म्हणून सांगणारी, अशा प्रकारे मी मिथ्या दृष्टी घेऊन फिरत होते असं पहिल्या गाथेमध्ये ती सांगते. ती म्हणते, दुपारच्या ध्यान साधनेतून बाहेर पडून, दुसऱ्या गाथेत ती म्हणते
की दुपारच्या ध्यान साधनेतून बाहेर पडून मी पर्वतावर भिक्खू संघासमोर असलेल्या त्या निर्मळ भगवान बुद्धाला पाहिले, की भगवान बुद्धाचं जे दर्शन आहे ते पर्वतावर बसून भिक्खू संघाला देसना देत आहे. त्यांचं ते दर्शन माझ्यासाठी अतिशय महत्वाचं असल्याचं दुसऱ्या गाथेमध्ये ती म्हणते. तिसऱ्या गाथेमध्ये ती म्हणते, त्यांच्या पुढे जाऊन, भगवंताच्या पुढे जाऊन गुडघे टेकून हात जोडून मी त्यांना वंदन केले. भगवंताच्या भेटीचं वर्णन करताना ती म्हणते की त्यांच्या पुढे जाऊन गुडघे टेकून हात जोडून मी त्यांना वंदन केले, तेव्हा ते भद्दे ये असे म्हणाले. तेव्हा भगवंत म्हणाले की भद्दे ये असे ते मला म्हणाले. तीच माझी उपसंपदा झाली, की भगवान बुद्धाने ए म्हणणे हीच माझी उपसंपदा झाली, असं आपल्या उपसंपदेचं वर्णन या ठिकाणी भद्दा करते. चौथ्या गाथेमध्ये ती म्हणते, जेव्हा मी अरहंत झाले त्यानंतर, आपण बघतो की अरहंत पदाला पोहोचल्यानंतर, भिक्खुनी झाल्यानंतर 50 वर्षापर्यंत या भद्रा कुंडलकेशीने की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणून ती म्हणते की जेव्हापासून मी उपसंपदा ग्रहण केली तेव्हापासून मी, त्यावेळच्या राज्यांची नाव आहे, मी अंग, मगध, वज्जी, काशी आणि कोशल या देशात, म्हणजे या राज्यात कुणाच्याही ऋणात न राहता 50 वर्ष प्रवास केला. बघा, आपल्या जीवन प्रवासाचं, आपल्या जीवन कार्याचं, आपल्या कार्यकर्तृत्वाचं ती लोकांना सांगते की मी 50 वर्षापर्यंत अंग, मगध, वज्जी, काशी आणि कोशल या राज्यामध्ये प्रवास केला, पण मी कुणाच्या ऋणात राहिले नाही व मी प्रवास केला व मी राष्ट्राचे अन्न खाल्ले. म्हणजे मी लोकांना दुःखमुक्तीचं ज्ञान दिलं आणि त्यांनी दिलेल्या अन्नावरच, त्यांनी दिलेल्या पिंडपातावरच मी गुजराण केली. अशा प्रकारचा स्वतःचा अनुभव या ठिकाणी, आपलं स्वकथन या ठिकाणी भद्रा करताना आपल्याला दिसते. त्यातल्या 5व्या आणि शेवटच्या गाथेमध्ये भद्रा म्हणते, सर्व प्रकारच्या मळापासून मुक्त झालेल्या भिक्खुनी भद्रेला, ती म्हणते की सर्व प्रकारच्या मळापासून मुक्त झालेल्या मला, म्हणजे भिक्खुनी भद्रेला शिवरदान करून या प्रज्ञावान उपासकाने महान पुण्याचा संचय केलेला आहे. एका उपासकाने भद्रा कुंडलकेशा या भिक्खुनीला शिवरदान केलेलं आहे आणि त्या शिवरदानाला अनुमोदन देताना भद्रा सांगते की सर्व प्रकारच्या मळापासून मी मुक्त झालेले आणि माझ्यासारख्या निर्मळ मनाच्या भिक्खुनीला शिवरदान करून या सदग्रस्ताने, या उपासकाने मोठ्या पुण्याचा संचय केलेला आहे. म्हणजे उपासकाच्या दानाला पुण्यानुमोदन देताना या ठिकाणी भद्रा कुंडलकेशा आपल्याला दिसतात. भद्रा कुंडलकेशा थेरी यांची ही जी कथा आपण ऐकली, त्यांच्या ज्या गाथा आपण ऐकल्या, या गाथा 2500 वर्षापूर्वीच्या आहेत. मग आज आपण आजच्या आपल्या जीवनामध्ये या गाथांचं काय महत्व आहे, किंवा या भद्रा कुंडलकेशा यांची कथा आणि गाथा आपल्याला काय शिकवण देते, ते आपण बघणार आहोत. की ही कथा ऐकली आपण, परंतु यावरून आपण नेमकं काय शिकायचं आहे. तर पहिली गोष्ट, पहिली शिकवण या अशी मिळते की जिद्दी व हट्टी स्वभाव हा स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील दुःखदायी ठरतो. हे भद्राच्या कथेवरून आपल्या लक्षात येते. तसेच मुलांचे वाटेल ते हट्ट पुरविणे हे त्यांच्यासाठी तसेच त्यांच्या पालकांसाठीही दुःखदायक ठरू शकते, अशी शिकवण आपल्याला ही कथा देते. दुसरी गोष्ट आपल्याला या कथेवरून अशी शिकायला मिळते की पाहता क्षणीच कुणाच्याही प्रेमात पडणे घातक ठरू शकते, की अगदी पाहिल्याच कुणाच्याही प्रेमात पडणं हे घातक ठरू शकतं. आपल्या जीवनाचा जोडीदार निवडताना केवळ त्याचे बाह्य रूप पाहून भाळून जाऊ नये, तर त्या जोडीदाराचे चरित्र, त्याचा स्वभाव व त्याच्या अंतःकरणातील प्रेमाला जास्त महत्व द्यावे, अशी भद्राच्या कथेची शिकवण आपल्याला आहे. या कथेतून अशी शिकवण मिळते. तिसरी महत्वाची शिकवण या कथेतून आपल्याला असे मिळते की जन्माने
जातीने किंवा वर्णाने व्यक्ती श्रेष्ठ होत नाही, की जन्माने जातीने किंवा वर्णाने कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ होत नाही, तर व्यक्ती श्रेष्ठ होते ती आपल्या श्रेष्ठ कर्माने. या बुद्ध वचनाची प्रचिती आणि अनुभूती ही कथा आपल्याला करून देते. चौथी शिकवण आपल्याला अशी मिळते की जीवावर संकट बेतले असता सावध चित्ताने निर्णय घेऊन त्या संकटातून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, असा संदेश देखील ही भद्राची कथा आपल्याला देते. पाचवी शिकवण या कथेतून मिळते ती अशी की सर्व ठिकाणी पुरुषच चतुर असतात असे नाही. जर क्षणभर चिंतन केले तर स्त्रिया देखील त्यांच्यापेक्षा अधिक चतुर ठरू शकतात, असा उपदेश ही कथा आपल्याला देते. सहावा संदेश असा आहे की सर्व ठिकाणी संकटावर मात करण्यासाठी शक्तीची गरज नसते, तर काही ठिकाणी आपण शक्तीऐवजी युक्तीने काम केले तर तेही उपयुक्त ठरते, याची जाणीव भद्राची ही कथा आपल्याला करून देते. सातवी गोष्ट अशी आहे की ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, की ज्ञान मिळवण्यासाठी कठोरातले कठोर परिश्रम करावेत, पण त्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये. त्या ज्ञानाचा अहंकार बाळगून इतरांना मात्र तुच्छ लेखू नाही, कारण विजेत्याला हरवणारा कुणीतरी भेटतोच याचे सतत भान ठेवावे, अशी शिकवण भद्राची कथा आपल्याला देते. आठवी बाब अशी आहे की स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर धम्म मार्गाचे आचरण केले तर व्यक्ती दुःखमुक्त होऊन निर्वाणाचे सुख प्राप्त करू शकते. याचे प्रात्यक्षिकच, याचं प्रॅक्टिकल जणू ही कथा आपल्याला दाखवते की अशा प्रकारे ही कथा आजही तितकीच प्रासंगिक आणि या प्रासंगिक शिकवण देणारी आहे, आणि म्हणून ही कथा अतिशय महत्वाची आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण जर बघितलं की फसव्या प्रेमामुळे होणारी फसवणूक, त्यातून घडणारे गुन्हे आणि हत्या या बाबी आता सार्वत्रिक झालेल्या आहेत. अशा सैराट घटनांची वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या रंगून रंगून माहिती देतात, पण त्यावर त्या उपाय सुचवत नाहीत. बाह्य रंगाला भाळल्याने की कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य रंगाला भाळल्याने घडणाऱ्या या घटना रोखायच्या असतील तर तरुणींना एकमेकांचे निर्मळ मन पाहण्याची शिकवण देणं अत्यंत आवश्यक आहे, असे ही कथा सांगते. कारण मनाच्या निर्मळतेनेच खऱ्या सुखा समाधानाची अनुभूती येते, अशी शिकवण भद्रा कुंडलकेशा यांच्या गाथेतही त्या देताना दिसतात. अनेक संकट झेलून, अनेक संकटांना पार करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या भद्रा कुंडलकेशा या महानायिकेला मी विनम्र अभिवादन करतो. या संवादासाठी मला ज्या लेखकांच्या साहित्य कृतींचा उपयोग झाला त्या दिवंगत डॉक्टर शेषराव मेश्राम व दिवंगत डॉक्टर विमल कीर्ती यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज सर्वत्र स्त्रियांच्या साड्यांच्या रंगाची चर्चा होत आहे. स्त्रियांच्या साड्यांच्या रंगाची अशी चर्चा होत असताना येथे मात्र मला आपल्या महानायिकांच्या अंतरंगाची चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बहुजन संघटक या पेजचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व थांबतो. आपण सर्वांनी अतिशय शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.